खासदार अमोल कोल्हे सध्या आपल्या समवेत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. सर, छत्रपती शिवाजी महाराजांची पावन झालेली जुन्नर भूमी आहे. या जुन्नर भूमीमध्ये 11 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार आणि तिचा खून करण्यात आलेला आहे. कसं बघता या सर्व गोष्टीकडे? ही अतिशय दुर्दैवी आणि लाजिरवाणी घटना आहे. काल स्वतः SP साहेब सुद्धा घटनास्थळी होते. आरोपीला अटक करण्यात आलेली आणि नसरापूर मध्ये जी दुर्दैवी घटना घडली त्याच धर्तीवर या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी आमची सगळ्यांची मागणी. पोलीस प्रशासनासोबत तुम्ही संवाद साधलाय का? आता पुढची तपास कशा पद्धतीने जाते आणि काय कडक कारवाई झाली पाहिजे अशी तुमची मागणी? पोलीस तपास हा व्यवस्थित सुरू आहे. पोलीस अधीक्षकांशी मी स्वतः बोललेलो आहे आणि जी मागणी आहे फाशीशिवाय याला दुसरा कुठलीही दयामाया याबाबत दाखवण्यात येऊ नये आणि लवकरात लवकर ती सुद्धा ही शिक्षा व्हावी. फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून लवकरात लवकर या नराधमाला फासावर चढवण्यात यावं ही आमची सगळ्यांची मागणी. सर, खरं तर चाकणच्या संदर्भातल्या रस्त्याचे खड्डे आहेत, या अनुषंगाने सुद्धा अनेक कंपन्या त्या ठिकाणी स्थलांतर होणार होत्या. तुमची एकदा खासदार म्हणून काय भूमिका असणार आहे या संदर्भामध्ये? परवाच माननीय उद्योगमंत्र्यांनी एक बैठक घेतली. त्याच बैठकीला मी सुद्धा उपस्थित होतो आणि या संदर्भात एक ॲक्शन कमिटी ही पूर्ण स्थापन करण्यात आलेली माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यानुसार या कामाला गती मिळालेली आहे. प्रशासन पूर्णपणे अलर्ट आहे. त्याचबरोबर आज रेल्वेची जी बैठक आहे या संपूर्ण गोष्टीसाठी जो डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आहे याची आपण जी सातत्याने मागणी करतो, छत्रपती संभाजीनगर, करडे MIDC, रांजणगाव MIDC, चाकण MIDC, तळेगाव MIDC ते JNPT पोर्ट ही सातत्यानं आपण मागणी करतो. त्याच पद्धतीनं लाल किल्ल्यावरून माननीय पंतप्रधानांनी भाषण करत असताना ज्या कार्गो मुवमेंटची जे सुतोवाच केलं त्यानुसार PM गतिशक्ती टर्मिनलची सुद्धा मागणी आपण आपल्या मतदारसंघात करतो, जेणेकरून एकूण वाहतुकीचा जो ताण आहे हा कमी होईल, स्वस्त एक वाहतुकीचा पर्याय निर्माण होईल. हा लॉंग टर्म पर्याय. इमिजिएट पर्याय हा खड्डे भरणं आहे. इंटरमिजिएट पर्याय हा इतर जी कनेक्टिव्हिटी आहे ती एस्टॅब्लिश करणं, रोड कनेक्टिव्हिटी आणि रेल्वेची जी कनेक्टिव्हिटी PM गतिशक्ती टर्मिनल असेल, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर असेल, या माध्यमातून नक्कीच इंडस्ट्रीच्या बरोबर आम्ही ठामपणे उभं आहे. खरं तर जुन्नर या ठिकाणी ज्यात लहानशा चिमुरडीवरती बलात्कार झाला होता, या बलात्कार करणाऱ्या नराधमाला फाशी भेटली पाहिजे अशी मागणी खरं तर खासदार अमोल कोल्हे करताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन प्रवीण सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.